सतत आपल्याकडे काय नाही आहे या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा जे आहे जसं आहे तसं आपण कसं चांगल्या प्रकारे जगता येईल किंवा आणखीन आपल्या आयुष्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी कशा करू शकतो ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव आहे रोहिणी आणि मी वसमतमध्ये असते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगते की ह्या पायांबद्दलची पूर्ण काही डिटेल माहिती जी की तुम्हाला कोणीही कुठेही सांगणार नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे हे पाय जे आहेत ते पूर्णपणे फ्रीमध्ये आहेत. तुम्हाला हेही कोणी सांगणार नाही, कारण की मलाच या पायांबद्दल खूप उशिरा माहीत झालेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे पाय फक्त तुम्हाला पाण्यामध्ये नाही यूज करायचे, बाकी तुम्ही कुठेही यूज करू शकता, ह्याबद्दल काहीही नाही आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही शूज आहेत ते तुम्हाला डेली घरामध्येही आणि बाहेरही घालायचे आहेत. तर तुम्ही त्याच्यासाठी 2 शूज करू शकता, एक घरात घालण्यासाठी आणि एक बाहेर घालण्यासाठी. त्यानंतर हे पूर्ण काही जे प्लास्टिकचं दिसत आहे त्यामध्ये रॉड आहे ज्याला कवर करून दिलेले आहे चिकटपट्टीने वगैरे. आणि त्यानंतर हा मधला जो पाय असतो तो आपल्याला व्यवस्थित साफ वगैरे करायचा असतो नेहमीसाठी. आता सध्याला उन्हाळ्याचे दिवस आहेत तर थोडंसं गरम होतं आणि त्याला घाम येतं, त्याच्यामुळे तुम्ही दुपारी डेली 2 तास पाय काढून ठेवा. मी तर हे सल्ला देईल तुम्हाला, कारण की मीही काढून ठेवते. आणि त्यातल्या त्यात मी वसमतमध्ये किंवा आजूबाजूच्या खेड्यामध्ये आणि जे काय मला इंस्टाला, फेसबुकला आणि यूट्यूबला जे लोक मला मेसेज करतात, कमेंट करतात, मी त्यांना या पायाबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. त्यासाठी मला डॉक्टर जेठवानीनी यांनीसुद्धा मला अवॉर्ड दिलेला आहे नांदेडला, गेल्या वर्षी तुम्ही बघितले असाल. त्यानंतर माझं जे यूट्यूब चॅनल आहे हँडिकॅप मोटिवेशनल, त्यामध्येही मी बऱ्याच वेळेस दाखवत असते की मी कोणाची भेट घेतलेली आहे, त्यांना पायाबद्दल माहिती वगैरे दिली आहे. तुमच्या आजूबाजूला असे कोणी असेल तर तुम्ही त्यांना नक्की माझा नंबर कळवा किंवा त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, किंवा तुमच्या थ्रू माझा कॉन्टॅक्ट झाला तर आणखीन चांगलं. तर असा तुम्हाला पाय डेली लावायचा असतो, त्याला सॉक्स व्यवस्थित घालायचे असतात तुम्हाला. हा पाय तुम्ही दिवसभर घालू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त उन्हाळ्याचा थोडा प्रॉब्लेम जातो, थोडं गरम वगैरे होतो तो पाय. त्यानंतर तुम्ही फक्त पाण्यात नाही यूज करायचा. तुम्ही खूप दूरवर चालू शकता. मी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर या पायावर आरामात चालते. आणखीन तुम्हाला खूप सारे प्रश्न पडत असतील की तुम्हाला चालता येतं का, मांडी घालता येते का, साडी घालता येते का? हो, मला सगळं करता येतं. ह्यासाठी मी तुमच्यासाठी वेगळे व्हिडिओ टाकेल. जर तुम्ही मला कमेंट केली की तर मी तुमच्यासाठी त्यासाठी वेगळे व्हिडिओ करेल. त्यानंतर जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करा, किंवा तुम्ही तुमचा जरी नंबर दिला मला मेसेजमध्ये तर मी तुम्हाला कॉल करेल. आणि बऱ्याच लोकांना मी कॉल करतेही, त्यांना व्यवस्थित त्याबद्दल माहिती सांगतेही. आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये बरेच जण आहेत. तर मी तुम्हाला आणखीन एक वेळेस म्हणते की जर कोणाला गरज असेल तर तुम्ही त्यांना माझा हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाच दाखवू शकता की खरंच त्यांना पण चालता येते आणि सगळ्या गोष्टी आपण घरातल्या सगळ्याही गोष्टी करू शकतो. बाय.